आणि आज आमचा हा आपला इथला एक दिवस आपला ट्रेनमध्ये गेलेला आहे आणि हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. तर चालू आहे. ओके, तर आता आम्ही कुठे चालू आपण गंगा घाट. तर गंगा घाटमध्ये आम्ही पण आमची पापं धुवायला चालू आहे. माझं मायनस झालं होतं, तरी प्लस झालं होतं, आता मायनस करायचं. तर ते मायनस करायला चालू आहे. आणखीन पटत आम्ही प्रयागराजला आम्हाला जाता नाही आलं. तुला तू गेलेला का रे? हो गेलो प्रयागराजला जाऊन आलो. अरे बापरे, बघा ह्यांनी कमी करून आलं नाही. तर चाललो आम्ही तिकडे आणि आजचा दिवस देवेंद्र भाऊ कसं काय शेड्यूल ठेवणार आहे त्याच्यावरती बघूया. पण सध्या तरी आम्ही आता चाललो आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत गणेश घाट. गणेश घाटवरती आलेलो आहोत. हर हर गंगे. या पाण्याला फोर्स आहे. बघायला गेलं तर अजून काहीच नाही आहे. अजून पुढच्या महिन्यात खूप फोर्स होईल. हे बर्फाचं पाणी जेव्हा नितळतं सगळं ना, तेव्हा हे पाणी आहे ना वरपर्यंत असतं अजून. ठीक आहे, त्यामुळे गडबड करायची नाही, यायचं. इकडे पाय भाजतायत. आणखीन पाणी गार आहे ना, बर्फाचं पाणी आहे. भीती वाटते मला. अरे घुसो, ही चेन धरा, ती चेन धरा, दोन्ही हाताने धरा, दोन्ही हाताने चेन धरा, दोन्ही हाताने चेन धरा, दोन्ही. हा, घुसो, बसो, बसा खाली, बसा खाली, चेन नाही सोडायची. हळूहळू हळू करा, कारण पाण्याला खूप वेग आहे इकडे. खूप ऊन वरती ऊन आहे. पाणी एकदम बर्फ आहे. आणखी बापरे, नाही पण छान, एक चांगला अनुभव. कधी आपण म्हणजे आमच्या गावी आहे नदी, पण गंगा नदीचं मध्ये आपलं डुबकी लावणं म्हणजे स्नान करणं खूप पवित्र आहे. तर त्यासाठी आम्ही हा आनंद, फक्त डुबकी लावली आहे बरं का. आम्ही दुसऱ्यांना बोलतो पण आम्ही सुद्धा डुबकीच लावली आहे. बाकीचं आम्ही काही धुणं वाणं नाही केलेलं, साबण नाही केलेला. पण छान अनुभव आहे हा. हरिद्वारमधलं हे पहिलं ठिकाण जिथे आम्ही येऊन स्नान केलं, गंगा स्नान. रेडी आहोत आहे ना, मस्त रेडी झालो. तर आज जरासा आपल्याला उशीर झाल्यामुळे आज आपला मेनू आहे शॉर्टकटमध्ये खिचडी, डाळ खिचडी, आणखीन पापड आणि लोणचं. आता कुठे चाललो आहे? आता आपण मनसादेवीला चाललो. मनसादेवीचं दर्शन करून हरकी पौडीला येणार आहोत. आरतीला येणार. तर आमचं शेड्यूल, आम्ही जेवलो आणि जेवून निघालो आहे. पटकन आम्ही रिक्षा पकडली आहे आणि आम्ही, कारण तिथे रोपवेने जायचं आहे, कदाचित गर्दी असू शकते आणि आम्हाला परत आपल्या आरतीसाठी, गंगा आरतीसाठी परत यायचं आहे, म्हणून आम्ही घाई करतो आहे. तर चला, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्यायला. तर वरती मंदिराला जाण्यासाठी रोपवेचा आपण रोपवेने जायचं आहे. तर त्यासाठी पण लाईन लावली आहे. रोपवेमध्ये खूप फास्ट ट्रॉली आहे. तर मनसा देवीला जाण्यासाठी ह्या रोपवेचा, इथे रोपवेही म्हटलं जातं, आणखीन ह्याला उडण खटोलासुद्धा म्हटलं जातं. तर त्याची तिकीट आहे तुम्हाला येऊन जाऊन 199 रुपये आम्ही तिकीट घेतली आणि ह्या उडण खटोल्याने आम्ही आता मनसा देवीला जाणार आहोत. मंगल मूर्ती मोरया, मनसा देवी की जय. गार्डन छान आहे आणि हे पोचतो आपण. बजरंग बली जय, बजरंग बली की जय.
तर तुम्हाला इकडे जर रोडनी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कार आणि स्कूटीसुद्धा इथे अवेलेबल आहेत. खूप छान असं ट्रॉल्या खूप फटाफट पण येत आहेत. ट्रॅव्हलिंग चांगलं आहे. परत चालू होती गंगा आरती 6ची आरती संपते कितीला 7:30ला. तर हे आहे मनसा देवीचे मंदिर. तिथे आता मी थोड्याच वेळात आता पोहोचतोय. मस्त एक्सपिरियन्स होता. छान मजा आली. आम्ही एक 5 मिनिटात पोहोचलो. अरे हां भाई हां खूप छान पोहोचलो आम्ही. मनसा देवी मंदिर हे हरिद्वारमध्ये आहे आणि तिकडील तेथे एक पवित्र स्थान म्हणून मानलं जातं. आणखीन इथे अशी लोकांचा मनसा आहे की आपण इथे कोणतीही इच्छा मागितली आणि त्याचा धागा आपण इथे बांधला तर ती इच्छा पूर्ण होते आणि मग तो व्यक्ती ती इच्छा पूर्ण झाल्यावरती परत त्या ठिकाणी येऊन तो धागा सोडतो. असं इथलं महत्त्व आहे मनसा देवीचं. तर ह्या देवीचं आम्ही इकडे दर्शनासाठी गेलो होतो. थोडीशी गर्दी होती पण ठीक आहे. आतमध्ये कॅमेरे एवढे अलाउ नव्हते त्यामुळे मी प्रॉपरली आपल्याला आतलं शूट काही करता नाही आलं. पण बाहेरच्या आवारातील जेवढं होईल तुमच्यापर्यंत पोचवायचा मी इकडे प्रयत्न केलेला आहे. बरं, आणि तसेच आजूबाजूला पण त्याचे छोटे छोटे मंदिरं खूप आहेत. दर्शन घेऊन झाल्यावरती आपण परतीचा प्रवास चालू करण्यासाठी रांगेत उभे असताना हे आपले सगळे ग्रुप मेंबर आपल्याला भेटले तिकडे. आणि हे सगळे जे चित्र तुम्ही ते पाहताय हे चिरंजीवी अशा लोकांची इथे चित्र. मग त्यामध्ये हनुमानजी आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे. अशा बऱ्याच आपल्या जणांची इथे पिक्चर आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. तर आम्ही आपलं मनसा देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही गंगा आरतीसाठी इथे आपल्या घाटावरती आलेलो आहोत. माझ्या मागे बघताय आपली गंगा मैया. आणि गंगा आरती गंगा आरती होणार आहे इथे. पोंडा घाट असं आहे इथे लिहिलं आहे. आहेत आणि इकडे घाटाच्या शेजारी बरीच छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत. त्याच्या नंतर बघूया. पहिला आपण इथे आरतीसाठी आलो ते बघूया. हरिद्वार में, हर की पौड़ी में, ब्रह्मकुंड में
पण भेटतो. तर तुम्हाला सुद्धा आरतीचा आनंद घ्या आणि अजून थोडं बाकी आहे एक सेलिब्रेशन आपण ते थोडीशी मंदिरं पुढे आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि आजचा दिवस आपण इथे म्हणजे अजून एन्जॉय करून मग संपवायचा आहे. तर चला आपण थोडी मंदिरं बाकी त्यांचं दर्शन घेऊया आणि एक कार्यक्रमही आहे तोही आपण अटेंड करूया. जस्ट आता पोचलो आहे हॉटेलवरती आणि फ्रेश झालो आहे. आणखीन आम्ही चहा मागवला आहे तो आता आम्ही चहा घेते. ओके. आणखीन आपण एक सेलिब्रेशन करायचं आहे. आज ते आमच्यासोबतचे काका होते त्यांचा आज बड्डे आहे तर त्यांना विश करायचं आहे. ठीक आहे. तर फटाफट चहा घेऊया आणि मग सेलिब्रेशन करूया. तर आजचा रात्रीचा मेनू काय आहे तर ऑफिसली मतलब ऑफकोर्स केक आहे स्वीट डिशमध्ये. अजून काहीतरी आहे ना? ओके फालुदा आहे पण हा केक बर्थडेचा आपण केक कापला म्हणून आहे. कुर्मा भाजी आहे, डाळ, आळूवडी आहे मस्त अशा मोठ्या मोठ्या छान आळूवडी, आणखीन राईस, पापड, चपाती. तर आपण याचा जेवणाचा आनंद घेऊया. आणि हा जो आहे ना हा खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. अजून काय बोलायचं आहे? ॲक्च्युली मिस्टर इंडियाची मला आली होती पण मी गेलो नाही. काय करू 2 मुलं झाली ना काय करू शकतो. ओके. तर असं हा चालूच राहणार आहे आणि आम्हाला जेवायचं आहे तर आपण इथे जरा ऑफ करूया आणि भेटूया थोड्या वेळात. बाय कर जरा. तर इकडे आपला सर्वांशी ओळख कार्यक्रम चालू आहे आणि एकमेकांना जे आम्ही ओळखत नव्हतो तर एकमेकांना आम्ही आपली ओळख करून देत होतो. तर आजचा दिवस बड्डे सेलिब्रेशननी संपला आहे. परत आमची एकमेकांशी ओळख असा एक छोटासा कार्यक्रम होता तोही झाला आहे. आणखीन आजचा दिवस मला कसं वाटलं हे नक्की सांगायचं आहे आणि उद्या आपण भेटूया एक नवीन दिवसाची सुरुवात करून. तर आज आपण हा व्हिडिओ इथे संपूया आणि तुम्ही बघा नवीन व्हिडिओची वाट. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र आणि तुम्हा सर्वांना गुड नाईट.